एक तर स्वामींची कृपा पाहिजे, इच्छा पाहिजे, तर आपली परिक्रमा पूर्ण होते। तुम्हाला जर यायचं असेल अगदी तुम्ही नक्की येऊ शकाल, परंतु एक तर तुमच्याबरोबर 2 जवान असे आहे ना की ते तुम्हाला नीट सांभाळून आणू शकतील किंवा घेऊन जाऊ शकतील, कारण त्यांच्या आधाराशिवाय किंवा लोकांच्या सहकार्याशिवाय याच्यात तुम्ही एकटे काही करू शकत नाही। मुख्य म्हणजे स्वामींची कृपा याच्यावर अतिशय महत्त्वाची। सर्वप्रथम कर्दळी सेवा संघातर्फे जी आयोजित केलेली यात्रा आहे त्याचे मी शतशः आभार मानेन, कारण असा विलक्षण आनंद, अद्वितीय आनंद असा यापूर्वी कधीही कुठल्याही मला प्रसंगामध्ये आढळला नाही किंवा आला नाही। त्यावेळेस आपण बिल्ववनामध्ये आणि स्वामींच्या प्रकटस्थानापर्यंत जाऊन डोकं टेकवतो त्यावेळेस कृतार्थ झाल्यासारखं वाटतं, आणि इतरांना ह्या जरी प्रवास खडतर असला तरी तो बाजूला ठेवून एक आपला आध्यात्मिक किंवा मानसिक जो काही तुम्हाला सगळ्यांच्या अव्यक्त म्हणजे परिवाराच्या व्यतिरिक्त जर का आपण कुठला आनंद व्यक्त करायचा असेल एकांतामध्ये, तर हे स्थळ अतिशय पवित्र आणि तपोभूमीने पावन झालेलं आहे। तर प्रत्येकाने इथे येऊन जास्तीत जास्त आनंद घेऊन ही यात्रा करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो।